प्रचार करतोय तर साथ ही द्यावीच लागेल. आज तुमचे तथाकथित धार्मिक गुरु, तुमचे नेते कुठे आहेत? निवडणुकीत हिंदूच्या नावावर मतं मागण्यासाठी नेते येतात, मंदिर बांधून देतात, पण हिंदू तरुण वासनेच्या विळख्यात अडकलाय, हिंदू मुलींचं शोषण होतंय, तेव्हा हे नेते किंवा हे धर्माचार्य कुठे असतात? मंदिर बांधणं म्हणजे धर्मरक्षण नव्हे, तर माणसांचा विचार बदलणं म्हणजे धर्मरक्षण आहे. हे बघा, नावाचं जप की संघर्षाची ताकद. हे बघा, हनुमानाचं उदाहरण देऊन सांगायला गेलं, तुम्हाला वाटतं फक्त राम 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 किंवा कृष्ण 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 म्हटल्यानंतर सगळं नीट होईल, पण इतकी वर्ष आपल्यावर परकीयांनी अन्याय का केला? हनुमान फक्त रामनाम घेत बसले नव्हते, ते रावणाशी लढायला लंकेत घुसले होते. भक्ती म्हणजे शंड होणं नव्हे हो, तर अन्यायाविरुद्ध ताकदीनं उभं राहणं, त्याला भक्ती म्हणतात. गीतेचा खरा संदेश काय माहिती आहे का? कृष्णानं अर्जुनाला रणांगणावर हरे कृष्ण म्हणत डोळे मिटायला सांगितलं नाही, कृष्णानं सांगितलं युद्धस्व. कृष्णानं सांगितलं युद्धस्व, लढ. जर फक्त नामस्मरणानं क्रांती झाली असती तर कृष्णाने कंसाला मारण्यासाठी शस्त्र हाती घेतलंच नसतं. आज